तिथं मी मांडी पुसली. आज मात्र माझ्या डोक्यामध्ये माई म्हटला की माई म्हटलाच पात्र जसं हवंय तसंच्या तसं समोर आलं पाहिजे. अतिशय नम्र, अतिशय शालीन असलेले पात्र. सर्वज्ञांनी मांडीवर हात ठेवला. हे श्री चांगदेव. झालं नाव एका क्षणात सर्वस्वाचा अर्पण करून माईभट्टानं सर्वज्ञाच्या स्त्रीच्या नावावर डोकं ठेवलं. निघाला. संन्यास काय अहो, माईभट्टाचा संन्यास सुद्धा काय देखणं आहे का, काय गमतीचा आहे. शौचाला गेलेला माणूस संन्यास घेण्याचा विचार करतो. एक वेळेला विचार करतो 6 महिन्याने, परत म्हणतो 4 महिन्याने, 2 महिन्याने, 8 दिवसाने मागून भुजंगाला आणि दंस केला तर हातातला लोटा फिरतात आणि माईभट्ट निघतात. कुठे वागेन तुम्ही? आम्ही माईभट्टाची चिकित्सा करायची, करायच्या वेळेवर आम्ही चिकित्सा करायची. आम्ही चिकित्सा करतोय त्याची. आम्ही दीक्षेच्या अगोदर 50 वेळेला विचार करतो मार्ग कोणता चांगला, मार्गामध्ये रूम कुठे भेटणार आहे, रूम भेटली तर संडास कसा भेटणार आहे, मग संडास हा इंडियन आहे का विदेशी? कमोड जर नसलं तर आपली फजित आम्ही बघा. आम्ही किती पंचायत हातातला लोटा शरीशास्त्र ब्रह्मांड संपन्न असलेला हा माईभट्ट प्रवाह शास्त्राचा अभ्यास केलेला माईभट्ट हातातला लोटा फेकतो आणि निघतोय अनुसरण कधीच घडलं काहीच नाही. पण दिपोराच्या वाटेला निघाला माईभट्ट मात्र आम्हाला दिसतो की भिक्षेच्या झोळीला सुद्धा कपडा नाही. आमची झोळी बघा कडकडीत कपड्याची असते. तिथं भिक्षेच्या झोळीला सुद्धा कपडा नाही. कमरे चालत होतो सोडला की माईभट्टात झोळी तयार तेवढी तयार केली, भिक्षा केली. त्या कमरेच्या धोत्राला वास दुर्गंधी नक्कीच लागलेली होती आणि तो वास त्या खांदा गंगेच्या तीरावर बसलेल्या माईभट्टानं सर्वज्ञांना जोडी दृष्टीकृत केली. तिथं संकल्प सोडला.